नमस्कार. आकाशम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबईत मोठी दुर्घटना. बहुमजली इमारतीच्या 11व्या मजल्यावर लागली आग. वृद्धाचा होरपळून मृत्यू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणारा अटकेत. समाज माध्यमांवर शिवीगाळ, मारण्याची धमकी. एकाचा हातापासून पंजा वेगळा केला. कोयत्याचा धाक दाखवून 17 वर्षीय मुलीला. पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत. पुराव्याशिवाय राजीनामा घेणार नाही. संजय राऊत भडकले. अजित पवार हतबल. रोहितांच्या बायकोला अश्विनने केला स्पेशल मेसेज. रिप्लाय पाहिला आणि पायाखालची जमिनीत सरकले. HMPV व्हायरस. मार्गदर्शक सूचना लवकरच जारी करण्यात येतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तो माजलाय त्याला संपवणार. निलेश घायवळने नितीन बक्कडांच्या वडिलांना दिलेली धमकी. कॉलेजला जाताना काळाचा घाला. बाईक खड्ड्यात पडल्याने भीषण अपघात. विद्यार्थिनीचा मृत्यू. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्याचं मोठं टेन्शन गेलं. SBIने बदलला नियम. जाणून घ्या काय बदलणार. बीड प्रकरणात दबाव. अजित पवारांकडे राजीनामा सोपवला. चर्चेवर धनंजय मुंडेंचा खुलासा. समाजसुधारक वाल्मिक कराडचे 5 वाईन शॉप. अंजली दमानिया यांनी पुरावाच दिला. नववर्षाच्या पहिल्या सोमवारी सारा खान गेली शंकराच्या देवळात. श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे घेतले दर्शन. आरोपी खरे सांगत नसतील तर त्यांना जनतेकडे द्यावे, मग सत्य. बजरंग सोनवणेंची मागणी. भूकंपामुळे तिबेटमध्ये हाहाकार. 53 जणांचा मृत्यू. अनेक जण जखमी. मृत संतोष देशमुखांचे कुटुंबीय CM देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार. तर्क वितर्क चर्चांना उधाण. वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव झाला. सुरेश धस. नेपाळमध्ये भूकंपाचे तीव्र झटके. दिल्लीपासून बंगालपर्यंत उत्तर भारतही हादरला. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा.